सीईटी रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही फॉर्म बरोबर भरलाय का, हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की सीईटी रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथं जो काय येतो हा ऍप्लिकेशन नंबर येणार आहे. तुम्ही फॉर्म भरला, पेमेंट केलं, इथं वरती ऍप्लिकेशन फॉर्म येईल आणि इथं सगळ्यात महत्वाचं असेल ऍप्लिकेशन फॉर्म. जर असं असेल तर तुम्ही फॉर्म कम्प्लीट भरलाय, पेमेंट भरलेला आहे. हा, पेमेंट पण पोहोचलंय काय बघा, पेंडिंग दाखवतंय का तिथं स्टेटस मध्ये बघून घ्या. काही वेळा एखादा दिवस लागतोय की बाबा पेंडिंग असं दाखवतंय, पण सगळ्यात महत्वाचा ऍप्लिकेशन नंबर येतोय का. अनेक विद्यार्थ्यांनी मला फोटो टाकले की काय चूक केलेली दाखवली की इथं असा फॉर्म टाकला आणि इथं ऍप्लिकेशन नंबरच नाही बघा. ऍक्च्युली हा फॉर्म फक्त भरलाय, इथं पेमेंट झालेलं नाही किंवा अजून त्यांनी केलेलं नाहीये. इथं येतं प्रिव्ह्यू फॉर्म, वरती येतं ऍप्लिकेशन फॉर्म आणि इथं ऍप्लिकेशन नंबर. इथं प्रिव्ह्यू फॉर्म येणार आहे आणि ऍप्लिकेशन नंबर येणार नाही आहे. याचा अर्थ आहे की त्या विद्यार्थ्याचं पेमेंट अजून राहिले, प्रिंट काढला म्हणजे फॉर्म भरला असं नाही आहे. काही ठिकाणी सायबर कॅफेवाल्यांना माहिती नसतं, ते भरतात, प्रिंट येते, प्रिंट देतात आणि नंतर फॉर्म झाला, पेमेंट नंतर करायचं असतं किंवा असं काहीतरी असतं. ज्यांना माहिती नाही त्यांना काही वेळा फ्रॉड स्कॅम पण करतात की प्रिंट आले ना घे आणि जा, की मग पैसे पण ठेवून घेतात ते. मग ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या की तुमचं पेमेंट झालेलं सक्सेसफुल आलं असेल, ऍप्लिकेशन फॉर्म आणि ऍप्लिकेशन नंबर हे क्लिअर कट बघून घ्या, पासवर्ड वगैरे व्यवस्थित ठेवा आणि देन पुढच्या प्रोसेसला आपण जायचं, हॉल तिकीट वगैरे येतील त्यावेळी. जर ऍप्लिकेशन नंबर नाही आहे तर तुम्ही फॉर्म भरलेला नाही आहे हे लक्षात घ्या.